तर अतोनात कष्टानंतर फक्त गाडीवर बसून आम्ही इथं पिकनिक स्पॉटला आलेलो आहे, जे की नदीच्या बरोबर समोरच्या घाटाच्या बरोबर कुठल्या उजव्या दिशेला, घाटाच्या उजव्या दिशेला आणि वरच्या ह्याला. त्यामुळं बरीचशी लोक जी इथं कामावरून आलेली आहेत किंवा जी की वेल्ली पण आहेत, ती सनसेट बघायला इथे येऊन बसतात. वेल्ली विरंगुळा म्हणून. विरंगुळा आई ग, काहीतरी वर्ड वापरलेला आहे आणि भावानं, ह्या विरंगुळा. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटचं मेन जे आहे की नाही त्याचा विषय काय माहीत आहे, पूर बघायला येते लोक इथं पावसाळ्यात. जेव्हा 2019 पूर लेवण दिसते इथून. आलेला महापूर, जेव्हा इथं पाक इथं बिझनेसच चालता माणसं, जवळपास सगळ्यांनी इथं गाड्या लावलेली. आणि तेव्हा इथं पाणी आलं इथं वरती पाणी आलं. असला विषय आहे. खालची जी झाडं दिसायला लागल्यात तुम्हाला, दाखव रे बा. हां, खालची गुलमोहर काय काय आहे की नाही, हां, ते सगळं बुडलेलं नाही. पाण्यात, सगळं पाण्यात. कोल्हापूरची जननी माय काय म्हणतात, माता पंचगंगा, 5 नद्यांचा संगम ज्याला म्हणतो आपण, ते पंचगंगेचं सुंदर दृश्य आणि सूर्याचं त्यात पडलेलं प्रतिबिंब बघून असा दिवस आपला शांतपणे जावा एवढीच इच्छा वाटते. पंचगंगा कोल्हापूर जरा इकडं झाला. पंचगंगेचं हे सांगतो मी तुम्हाला. पंचगंगाचं आपल्या नदीचा विषय नाही आता काय, आपले प्रयाग चिखल्या इथनं पुढे एक 5 किलोमीटर तिथं आपली पंचगंगा, तिथं फॉर्म होता, तिथं उगम आहे. उगम म्हणजे काय, एक दुसरी नदी येऊन तिथं मिळता, तिथनं पुढं 2 नद्या मिळतात आणि ह्या नद्यांचं नाव पंचगंगा होते. बाकीच्या नद्या मागं आलेल्या असतात. आणि हे सगळं, ही नदी जी आहे की नाही फक्त आपल्या कोल्हापूरसाठीच पंचगंगा म्हणले असं आपण म्हणू शकतो. म्हणजे उगम होते चिखलीला आणि पुढं ती आपल्या नरसिंहवाडीला जाते आणि कृष्णेला मिळते. आपल्या नदीचं एवढंच जे डिस्टन्स आहे ते एवढंच आहे. म्हणजे फक्त कोल्हापूर शहरासाठी आपली नदी बनली असं म्हणू शकतो. कुठल्या पासून मिळते रे आपल्या 5 नद्या म्हणलं तर कुंभी, कासारी, त्यानंतर पैनगंगा नाही, वारणा नदी, कुंभी, कासारी, वारणा आणि भोगावती. आणि एक लुप्त नदी असं म्हणतात की भोगावतीच लुप्त नदी. नाही, सरस्वती नाव आहे असं. भोगावती नदी आहे रे, कारखानगरकांचं काय भाव तिथे. आणि म्हणताना असं म्हणतात की सरस्वती नदी म्हणून आहे. मला पण माहित नाही, हिस्ट्री आहे तशी. त्या मिळून ॲक्ट करायची, ते कन्फर्म करायला पाहिजे की बाबा 5वी नदी कुठल्या. आणि ह्या सगळ्या मिळून आपल्याकडं चिखलीला, प्रयाग चिखलीला संगम आहे. त्या संगमाला आपली नदी फॉर्म होत्या पंचगंगा आणि जाऊन कृष्णेला मिळत्या कुठं, नरसिंहवाडीला. म्हणजे फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या, कोल्हापूर शहराच्या भोवती आपली नदी आपल्याला कळते. म्हणून लय महत्त्व आहे आमच्या मनामध्ये, कोल्हापूरच्या लोकांच्या मनामध्ये पंचगंगा नदीचं. आणि त्यासाठी पंचगंगेला लय महत्त्व आहे. आमच्या विसर्जनला, मिरवणुकीला प्रत्येक वेळी पंचगंगेचं उल्लेख येते म्हणजे येतेच. करतो बाबा. माहिती करते